लोकनेतृत्व विकासरत्न राजाभाऊ राऊत यांच्या सार्वजनिक जीवनातील विकास कामांची दूरदृष्टी मांडणारा, बार्शी शहराचा भाग्योदय घडविणारा जाहीरनामा अर्थात वचननामा, सर्व समाज घटकांच्या सुखदुःखाचा, प्रगतीचा आणि उत्कर्षाचा विचार करणारा वचननामा, युवा व महिलांपासून ते दिव्यांगांपर्यंत सर्वांची काळजी वाहणारा वचननामा, बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसाठी भाजपा, शिवसेना, रिपाई व महायुतीने बार्शीकरांना मते मागताना शहर विकासासाठी सादर केलेला वचननामा हा खऱ्या अर्थाने बार्शीकरांची काळजी वाहणाऱ्या पालकाच्या दूरदृष्टीतून साकारलेला जाहीरनामा आहे। बार्शीकरांनी आधुनिक काळात आपल्या शहराचा नावलौकिक कसा वाढला पाहिजे याबाबत विचारपूर्वक चिंतन मांडणारा जाहीरनामा। या वचननाम्यात समाजातल्या सर्व घटकांच्या समस्या आणि भविष्याचा विचार केलेला आहे। त्याचप्रमाणे हा वचननामा सर्व समाज घटकांच्या आयुष्य आणि भविष्याबाबतची विकास दृष्टी वाढणारा वचननामा। बार्शी शहर हे भविष्यात कसे नियोजनबद्ध वाटचालीकडे, प्रगतीकडे वाटचाल करू शकते आणि त्यासाठी राज्यकर्त्यांनी कोणते धोरण अंगीकारले पाहिजे याबाबत अतिशय विचारपूर्वक भरीव असा तयार केलेला हा वचननामा नागरी जीवनातल्या सर्व समस्या आणि सोयी सुविधांबाबत तर या जाहीरनाम्यामध्ये पुरेसा उहापोह आहेच, पण त्याचबरोबर या समाज घटकांचा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने या जाहीरनाम्यामध्ये अभिवचन देण्यात आलेले आहे। राजाभाऊ राऊत यांनी गेल्या 9 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 5 वर्ष सत्ता कार्यकाळ आणि नंतरची 4 वर्ष असणारा प्रशासकीय कालावधी यामध्ये शहरात अनेक मोठ्या विकास प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली आणि ही विकास कामे प्रत्यक्षात आणली सुद्धा। त्यामुळे हा जाहीरनामा अर्थातच या सर्व विकास कामांची मालिका पुढे नेणारा वचननामा आहे। या वचननाम्यामध्ये शहराच्या पाणी पुरवठा, रस्ते, वाहतूक, शैक्षणिक, सार्वजनिक, आरोग्य, तीर्थक्षेत्र, पर्यटन विकास, महिलांचा आर्थिक विकास, शहरातील साहित्य, कला, सांस्कृतिक परंपरांचा वारसा लक्षात घेत हे कला विश्व फुलविण्यासाठी आखलेले नियोजित उपक्रम, तसेच व्यापार आणि उद्योगांमध्ये भर घालण्यासाठी व महिला व युवकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुद्धा या वचननाम्यामध्ये पुरेसा विचार केलेला आहे। बार्शी शहराचा अत्यंत मूलभूत जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पाणी पुरवठा। या पाणी प्रश्नाचा वेध घेत 296 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेचा उल्लेख करत या वचननाम्यामध्ये स्वच्छ, नियमित, निर्जंतुक, सुरळीत पाणी पुरवठ्याची ग्वाही देण्यात आलेली आहे। या योजनेचे स्वरूप लक्षात घेतले तर हे अभिवचन निश्चितपणे पूर्ण होईल याची खात्री वाटते। बार्शी शहराच्या सर्व समाज घटकांना या वचननाम्यामध्ये सामावून घेताना माजी आमदार राजाभाऊ राऊत यांनी बार्शी शहराचे धार्मिक आणि पौराणिक महत्त्व विचारात घेतलेले आहे। तसेच या अगोदर त्यांनी भगवंत तीर्थक्षेत्र विकास आराखडा शासन दरबारी मांडला, मंजूर करून घेतला आणि तो कार्यान्वित सुद्धा आहे। श्री भगवंत देवस्थानचे महत्त्व राज्यात आणि देशभरातल्या भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या तीर्थक्षेत्राच्या विकासाबाबतचे नियोजन या वचननाम्यामध्ये मांडण्यात आलेले आहे। तसेच शहरामध्ये अनेक पौराणिक स्थळे आहेत, त्यांच्याही विकास, स्वच्छता, सुशोभीकरण आणि सुरक्षिततेचाही विचार या वचननाम्यामध्ये आहे। शहराच्या पाणी पुरवठ्याबाबत पिण्याचे पाणी हे तर डोळ्यासमोर ठेवलेले आहेच, परंतु MIDCला सुद्धा पाणी देण्याची हमी या वचननाम्यामध्ये देण्यात आलेली आहे। बार्शी शहराच्या युवा पिढीच्या भवितव्याचाही विचार या वचननाम्यामध्ये आहे। युवा पिढीला मुद्रासारख्या योजनाबाबत पूर्ण सहकार्य, मार्गदर्शन आणि पुरेसे कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत ही यंत्रणा उभारण्याची ग्वाही या वचननाम्यामध्ये देण्यात आलेली आहे। या वचननाम्यामध्ये महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा विचार करताना महिलांसाठीच्या मॉलचा विचार मांडलेला आहे। त्याचप्रमाणे महिलांना लघु उद्योजक बनवण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्याची ही हमी योजना करण्यात आलेली आहे। महिलांच्या सुरक्षिततेचाही विचार या जाहीरनाम्यात आहे। तसेच महिलांच्या मुख, गर्भाशय व अन्य कर्करोगांबाबत पूर्व चाचण्या तसेच प्रतिबंधक लसीकरणाबाबतही या वचननाम्यामध्ये उपक्रमांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। समाजातील दुर्लक्षित घटक असणाऱ्या दिव्यांगांबाबतही या वचननाम्यामध्ये उहापोह आहे। दिव्यांगांसाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये युनिव्हर्सल ॲक्सेसिबिलिटी तसेच त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी
रॅम्पपासून व्हीलचेअरपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्याचाही विचार या वचननाम्यात करण्यात आलेला आहे। एकूण काय तर समाजातल्या सर्व दुर्लक्षित उपेक्षित समाज घटकांचा विचार या जाहीरनाम्यामध्ये आहे। तसेच बार्शी शहर स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्रगतीकडे जाण्याच्या दृष्टीने आधुनिक काळातील महानगरांच्या धर्तीवर पायाभूत सुविधा आणि अन्य नागरी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचे समग्र धोरण या जाहीरनाम्यात मांडलेले आढळते। त्यामुळे बार्शी शहराच्या भविष्याच्या दृष्टीने हा जाहीरनामा गंभीरपणे विचार करतो असे या वचननाम्याच्या स्वरूपावरून लक्षात येते। त्यामुळे बार्शी शहरामध्ये या वचननाम्याचे कौतुक होत आहे। तसेच शहरातील सर्व पांढरपेशा, बुद्धिजीवी, सुशिक्षित वर्गाने या जाहीरनाम्याचे मनापासून स्वागत केले आहे। बार्शी शहरामध्ये गणेश तलावाच्या सुशोभीकरणापासून ते ओपन स्पेसमध्ये मॅनेजमेंट पार्क उभारणीपर्यंत अनेक पैलू या वचननाम्यामध्ये आहेत। त्यामुळे हा वचननामा बार्शी शहराचा सर्वांगाने कायापालट घडविण्यासाठी दृष्टीने टाकलेले मोठे पाऊल आहे असे लक्षात येते।